श्रोते हो, आज आपण अध्याय 16वा पाहणार आहोत. अध्यायाचे नाव आहे कौतुक तूप आहे संचिताचे. कृष्णा पंचगंगा संगमावरून श्री गुरु जे गुप्त झाले ते उत्तर वाहिनी भीमेच्या तीरावरील अमरजा संगमावर आले. त्या काळी तेथे घनदाट जंगल होते. त्यामुळे काही काळ त्यांना तेथे शांतपणे गुप्त राहणे अशक्य झाले. पुढे पुढे येथेही भक्तरक्षणार्थ भक्तोदारार्थ म्हणून त्यांच्याकडून जसजशा अलौकिक दिव्य लीला घडू लागल्या तसतशी त्यांची कीर्ती पूर्वीपेक्षाही वेगाने प्रखरतेने आसमंतात दुमदुमू लागली. नानाविध संकटांनी बेचैन झालेले, अनेक प्रकारच्या व्याधींनी गांजलेले, सांसारिक आपत्तीने त्रस्त झालेले असे आजूबाजूचे अनेक नागरिक त्यांच्या कृपाशीर्वादासाठी, संकटाचे विमोचन करून घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे येत राहिले. त्यांच्यातील देवत्व जाणून केवळ त्यांची सेवा भक्ती करून त्यांना संतुष्ट करून पुण्यप्राप्ती पदरी घ्यावी म्हणूनही काही जण येत असत. रात्र संपता संपताच पहाटेच्या पहिल्या प्रहरी ते उठत. स्नानादी सर्व नित्यकर्मे आटोपून सूर्य माथ्यावर येईपर्यंत आपले सर्व अनिक अनुष्ठान एकाग्र चित्ताने करीत. मध्यान्ही संगमापासून 2 मैलांवर असलेल्या गावी भिक्षेसाठी ते जात. तेथे मिळेल ती भिक्षा घेऊन ते पुनरपी संगमावर येत व तेथे सर्व शास्त्राचार करून त्या अन्नाचे सेवन करीत. हा त्यांचा नित्यक्रम होता. हे 2 मैलावरील गाव म्हणजेच गाणगापूर होय. त्यावेळी तेथे वेद विद्यारत अशा ब्राह्मणांची 100च्या आसपास घरे होती. त्यातील अनेक जसे श्रीमंत होते तसे काही गरीब पण होते. एक तर अत्यंत दरिद्री होता. 18 विश्वे दारिद्र्य त्याच्या घरी वर्षानुवर्षे वास करून होते. पण या सर्व ब्राह्मणामध्ये तो एकच पूर्ण समाधानी होता. खंततेशी खिन्नतेशी त्याची ओळख सुद्धा नव्हती. तो कोणालाही आपल्या दारिद्र्याबद्दल दोष देत नव्हता, आपल्या प्रारब्धालाही नाही, कारण तो याविषयी विचारच करत नव्हता. यावर विचार करत वेळ घालवण्यापेक्षा एक चित्ताने नामस्मरणात वेळ घालवणे त्याला इष्ट वाटे. त्याची पत्नी पण साध्वी पतिव्रता होती. ती पण त्याला पूर्ण समाधानाने सर्व तोपरी साथ देत होती. त्याच्या सहवासात ती पण त्याच्यासारखीच झाली होती. त्याच्या घरी एक म्हैस होती. ती वांज होती व म्हातारीही झाली होती. तिचे सर्व दातही पडले होते. तिच्या नाकात वेसन घातली होती. रेड्याप्रमाणेच तिचा वापर केला जात होता. शेजारी पाजारी आपापल्या शेतात गरज भासेल तेव्हा माती वाहण्यासाठी तिला नेत असत व याबद्दल त्या ब्राह्मणाला आर्थिक मोबदला देत असत. हेच काय ते त्या ब्राह्मणाचे उत्पन्नाचे साधन होते. ज्या कोणत्या दिवशी म्हैस नेली जात असे त्या दिवशी इतर धनवान ब्राह्मणाघरी भिक्षा मागून त्याचा व त्याच्या पत्नीचा उदरनिर्वाह चाले. या पराकोटीच्या दारिद्र्याने गांजलेल्या ब्राह्मण पती पत्नींची मने अंतःकरणे सदा आनंदी समाधानी असलेली पाहून सर्व गावाला आश्चर्य वाटे. ते त्याला विचारत की या तुझ्या परिस्थितीची तुला खंत कशी काय वाटत नाही? इतरांकडे पाहून तुला ईर्ष्या असूया कशी वाटत नाही? या प्रश्नावर तो फक्त हसे व म्हणे, कोणाला द्यावे, केव्हा द्यावे, किती द्यावे हे सर्व तो माझा श्रीहरी ठरवीत असतो. मी पण त्याच्या दृष्टीसमोर आहेच की. माझा विचारही तोच करणार. माझी चिंता पण तोच वाहतो. मग त्याबद्दल मी खेद खंत कशाला करू? ईर्ष्या असूया का बाळगू? अशा या ब्राह्मणाच्या दारी श्री गुरु भिक्षेसाठी जाताना तेथील ब्राह्मणांनी पाहिले. धनिक म्हणू लागले की हा संन्यासी निर्बुद्धच आहे. जेथे सदैव मिष्टान्न शिजते ती ही आमची घरे सोडून त्या दरिद्राकडे भिक्षेसाठी का जातो आहे?
शिवरात्रीने एकादशीकडे जाण्यासारखाच हा प्रकार आहे. सामान्य म्हणू लागले, अहो बोलून चालून तो संन्यासी आहे. त्याच्या दृष्टीला धनिक व निर्धन दिसत नाहीत. तो समदृष्टी राखून आहे. श्री गुरूंना हे त्यांचे बोल ऐकू येत होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून श्री गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या दारी जाऊन उभे राहिले. दारातच ती म्हैस बांधलेली होती. तेथे जाताच श्री गुरूंनी ओम भवती भिक्षाम देही असा पुकारा केला. हे खड्या सुरातले बोल ऐकून ती पतिव्रता लगबगीने बाहेर आली. तो वैशाख महिना होता. रणरणत्या उन्हाने जीवाची काहिली होत होती. एवढ्या उन्हात 2 मैलांची पायपीट करून हा गोरापान आकर्षक व्यक्तिमत्व असलेला संन्यासी आपल्या दाराशी आला आहे व त्याला देण्यासाठी आपल्यापाशी काहीही नाही याची जाणीव होऊन तिचा जीव कळवळला. तिला मनस्वी वाईट वाटले. त्याला त्या उन्हात दारात उभे ठेवणे तिला प्रशस्त वाटले नाही. तिने लगबगीने तेथे पाट आणून ठेवला व म्हणाली, महाराज, बाहेर ऊन आहे, आत येऊन बसा. प्रथम थोडे गार पाणी प्या. असे म्हणून पाण्याचा तांब्या तिने तेथे आणून ठेवला. श्री गुरु आत येऊन बसले. तिच्या विनंतीनुसार त्यांनी जलप्राशन केल्यावर ती श्री गुरूंना म्हणाली, महाराज, माझे पतिदेव आत्ता थोड्याच वेळात परत येतील. त्यांची परत येण्याची वेळ झालेलीच आहे. घरात काहीच नसल्याने कोरड्या भिक्षेसाठी गावातील ब्राह्मणांच्या घरी ते गेले आहेत. ते येताच आपल्याला भिक्षा देते. होणाऱ्या विलंबाबाबत क्षमा करा. माझा नाईलाज आहे. हे ऐकून श्री गुरु म्हणाले, मला फार भूक लागली आहे. काही नाही असे म्हणू नकोस. दारात बांधलेल्या म्हशीचे दूध तर असेल ना? मला पेलाभर दूध दे, चालेल मला. दुग्ध प्राशनाने मी संतुष्ट होईन. चल लवकर दे, उशीर करू नकोस. हे त्यांचे म्हणणे ऐकून तिचे नेत्र अश्रूंनी दाटले. ती स्त्री म्हणाली, महाराज, गेल्या कित्येक वर्षात या घरात दूध हा पदार्थ मी पाहिलेला नाही. ही जी दारात म्हैस आहे ती केवळ म्हातारी, दंतहीन नसून वांझही आहे. ती कधीच व्यालेली नाही. रेड्यासारखी माती वाहण्यासाठी तिचा उपयोग शेजारी पाजारी करतात व तेच तेवढे आमचे चरितार्थाचे साधन. आज तिला कोणी नेलेली नाही म्हणून तुम्हाला ती तेथे बांधलेली दिसत आहे. ती पुढे काही बोलणार होती, पण तिला पुढे बोलू न देता महाराज म्हणाले, हे शक्य नाही. तू जे काही सांगत आहेस त्यावर आमचा विश्वास बसत नाही. आमच्या दृष्टीस तरी ती म्हैस दूध देणारी आहे असे दिसत आहे. तू माझ्या समोरच दूध काढ. चल उठ, पाहूया तरी काय खरे आहे ते. श्री गुरूंचे हे शब्द ऐकून तिला विस्मय वाटला. पण या आलेल्या अतिथीशी हुज्जत घालायची नाही असा विचार करून ती सावकाश उठली. उठता उठता म्हणाली, तुमच्या शब्दावर विश्वासून हे निरर्थक प्रयत्न करते. घरात कासंडी, चरबी वगैरे काही नव्हतेच, कारण त्या घरात कधी दूध काढण्याचा प्रसंगच आला नव्हता. लहानशी पाण्याची बादली घेऊन ती म्हशीपाशी गेली. प्रथम तिने म्हशीची कास धुतली व केवळ श्री गुरूंच्या समाधानासाठी म्हणून वांझ, वृद्ध, दंतहीन म्हशीचे सड पिळू लागली. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण स्वप्नात तर नाही ना, असे तिला वाटले. तिचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. अशा प्रकारचा अशक्यप्राय चमत्कार घडू शकतो हे तिच्या बुद्धीला पटेना. पण प्रत्यक्षात त्या वांझ म्हशीच्या सडातून झरझर दूध येत होते हे ती प्रत्यक्ष पाहत होती. त्या धारोष्ण दुधाचा सुखद स्पर्श ती अनुभवत होती. आनंदाने हर्षवायू होईल की काय असे तिला वाटू लागले. समोर बसलेला सामान्य संन्यासी नसून प्रत्यक्ष श्रीहरीच आहे हे तिला जाणवले. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भक्तिभावाने पाणावले.
बघता बघता ती बादली तर भरलीच. मग तिने भात शिजवण्याची तपेली घेतली, तीही भरली. तिने श्री गुरूंना वंदन केले व ते दूध तापवून सर्वच्या सर्व त्या अतिथी रूपात आलेल्या श्रीहरीसमोर ठेवले. मनोभावे त्यांना समर्पण केले व कृतज्ञतेने त्यांचे चरण धरले. ते चरण भक्ती प्रेमाश्रूंनी आनंदाश्रूंनी भिजले. श्री गुरु त्यातील 2 पेले दूध पिऊन तृप्तीचा डेकर देऊन म्हणाले, तुम्हा पती पत्नींच्या समाधानी वृत्तीवर मी संतुष्ट झालो आहे. 18 विश्वे दारिद्र्यात वर्षानुवर्षे लोळत असतानाही कोणत्याही अनैतिक व्यवसायाची कास न धरता व माझ्यापाशी कधीही काहीही न मागता आत्यंतिक विश्वासाने समाधानाने जी माझी अविरत सेवा करीत राहिलात व जे हे दारिद्र्य मी तुमच्या पदरी टाकले तोच माझा कृपाप्रसाद म्हणून विना तक्रार स्वीकारलात याची जाणीव मला ठेवलीच पाहिजे. माझ्या अशा परमभक्ताला या पुण्यात्म्यांना अशा असह्य दारिद्र्यात ठेवणे मला आता शोभत नाही. माझ्या कीर्तीवरील तो कलंक ठरेल. म्हणून हे दारिद्र्य दूर करण्यासाठी मी तुमच्या दारी आलो आहे. आता तुमचे दारिद्र्य संपले. वंश परंपरा लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्या घरी राहील. कशाचीही कधीही तुम्हाला उणीव भासणार नाही असा भरघोस आशीर्वाद देऊन श्री गुरु तेथून संगमावर परतले. थोड्याच वेळात तो ब्राह्मण कोरडी भिक्षा घेऊन घरी परत आला. तो आत येताच त्या पतिव्रतेने ती दुधाने भरलेली भांडी त्याच्या समोर ठेवून त्यास घडलेला सर्व प्रकार सांगितला. श्री गुरूंनी दिलेला तो आशीर्वादही सांगितला. ती सर्व कथा ऐकून तो ब्राह्मण लागलीच पूजा साहित्य हाती घेऊन पत्नीसह संगमावर जाण्यास निघाला. जाण्यापूर्वी आपल्या घरातील देव खोलीत जाऊन त्याने तेथील मूर्तींना मनोभावे नमस्कार केला व त्याचबरोबर त्या म्हशीची पूजा केली. संगमावर जाताच त्याने श्री गुरूंची भक्तिभावाने पूजा केली. आरती ओवाळून त्यांचे गुणगान गात गात घरी परतला. त्याच्या आनंदास पारावर राहिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच सूर्योदय होताच एक शेजारी त्या म्हशीला आपल्या शेतावर नेण्यासाठी म्हणून त्या ब्राह्मणाच्या घरी आला. नित्याच्या सवयीनुसार तो सरळ म्हशीकडे गेला व तिला सोडू लागला. एवढ्यात त्याच्या पावलांचा आवाज ऐकून तो ब्राह्मण बाहेर आला व म्हणाला, म्हशीला सोडू नका. आजपासून शेतावरील कामासाठी तिचा वापर होणार नाही. ती आता दूध देते आहे. त्याने असे म्हणताच त्या शेजाऱ्याला वाटले की सततच्या दारिद्र्याने त्या ब्राह्मणाला वेड लागले आहे किंवा आपली थट्टा तो करतो आहे असे समजून त्याने त्या ब्राह्मणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले व म्हैस सोडू लागला. एवढ्यात ती पतिव्रताही लगबगीने बाहेर येऊन म्हैस नेऊ नका असे म्हणाली व खरोखरी ती दूध देते आहे, आत्ताच दूध काढणार आहे असे म्हणून ती त्याच्या समोरच धार काढू लागली. हे दृश्य पाहून तो शेजारी अवाक झाला. म्हैस व्याली नसताना दूध कसे काय देते हे त्याला समजेना. हा जादूटोणा तू कसा काय केलास? तुला कोणते भूत पिशाचे वश झाले की काय असे तो त्या ब्राह्मणाला विचारू लागला. ब्राह्मण म्हणाला, ही सर्व माझ्या श्रीहरीची कृपा. त्याला अशक्य काहीच नाही. हा सर्व चमत्कार त्याने काल येथे येऊन केला. असे म्हणून काल तेथे येऊन श्री गुरूंनी जे कार्य केले ते सर्व त्याला सांगितले. त्या शेजाऱ्याकडून ती बातमी वायू वेगाने सर्व गावात पसरली. ती म्हैस व ते दूध पाहण्यासाठी गावातील सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुष त्याच्या दारी गोळा झाले. या चमत्काराची बातमी ग्रामाधिकाऱ्यामार्फत तेथील राजदरबारातही पोहोचली. या गोष्टीवर राजाचा विश्वास बसेना. तो म्हणू लागला, माणसाकडून हे घडणे केवळ अशक्य आहे. जर खरोखरच वांज म्हशीने न विता दूध दिले असेल तर ती परमेश्वराची एक अगाध लीला असणार व ती लीला करणारा माणूस सामान्य नसणार. तो मानवाच्या रूपात अवतरलेला
सर्व साक्षी जगदीश्वरच असणार. तेव्हा चला, मी प्रत्यक्ष हा सर्व प्रकार पाहू इच्छितो. खरोखरीच असा प्रकार घडला असेल तर ही अगाध लीला करणाऱ्या त्या ईश्वराचे चरणी मला मस्तक ठेवलेच पाहिजे. व त्याचबरोबर ज्याच्यासाठी म्हणून परमदयाळू भगवंताने हे सर्व केले त्या पुण्यात्म्याच्या चरणीही मला आदर व्यक्त केला पाहिजे. तो पुण्यात्मा माझ्या राज्याचे सर्वोच्च भूषण आहे. जशी त्या दयाघनाने दरिद्री ब्राह्मण सद्भक्तावर कृपा केली आहे, तशीच माझ्या राज्यात पाऊल ठेवून माझ्यावरही कृपा केली आहे. तेव्हा चला, प्रथम मला तातडीने त्या ब्राह्मणाच्या घरी घेऊन चला. असे म्हणून राजा आपल्या सर्व सरंजामासह लवाजम्यासह त्या ब्राह्मणाच्या घरी जाण्यास निघाला. राजा स्वतःच तेथे आल्याचे पाहून सर्व नागरिक अवाक झाले व त्यांनी लागलीच राजास मार्ग मोकळा करून दिला. राजाने तेथे जाताच त्या ब्राह्मणास सत्यस्थिती सांगण्यास, ती म्हैस व ते दूध दाखवण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाकडून सर्व घटना कशी घडली, भगवंताने कोणता आशीर्वाद दिला ते ऐकल्यावर व ती म्हैस व ते दूध स्वतः पाहिल्यावर राजाचे डोळे आनंदाने पाणावले. त्याने आपण राजा आहोत हे विसरून त्या दरिद्री ब्राह्मणाच्या चरणास स्पर्शून वंदन केले व म्हणाला, तू सर्वश्रेष्ठ पुण्यात्मा आहेस, म्हणून मी हे वंदन तुला केले. त्या श्रीहरीच्या इच्छेनुसार तुझे दारिद्र्य कायमचे दूर करण्यासाठी माझ्या राज्यातील सर्वोत्कृष्ट सुपीक अशी 20 एकर जमीन मी तुला भेट म्हणून देत आहे. त्या श्रीहरीनेच मला ही प्रेरणा दिली आहे असे समजून तू तिचा स्वीकार कर. आता विलंब न करता प्रथम मला श्री गुरूंकडे घेऊन चल. केव्हा एकदा त्यांचे दर्शन घेतो असे व त्यांची पूजा करतो असे मला झाले आहे. आज माझे संपूर्ण राज्य धन्य झाले. येथील नागरिकांसह आम्ही सर्वच भाग्यवंत आहोत. म्हणून त्या श्री गुरूंचे म्हणजेच प्रत्यक्ष श्रीहरीचे चरण त्या राज्याच्या भूमीस लागले. त्यांची पायधूळ आम्हाला उपलब्ध झाली. तेव्हा माझ्या समवेत सर्व नागरिकांनीही संगमावर चालावे. आपण सर्वजण त्यांना वंदन करूया व येथेच वास्तव्यासाठी येण्याची विनंती करूया. असे सांगून राजा त्या ब्राह्मणासह नागरिकांसह श्री गुरूंचा जय जयकार करीत संगमावर जाण्यास निघाला. या सर्व मंडळींसह श्री गुरूंपाशी पोहोचताच राजाने श्री गुरूंना शिरसाष्टांग दंडवत घातला व त्यांची पूजा करण्याचा आपला मानस व्यक्त करून पूजा स्वीकारण्याची त्यांना आग्रहपूर्वक सविनय विनंती केली. श्री गुरूंनी अनुमती देताच त्यांची मोठ्या भक्तिभावाने शास्त्रोक्त पूजा केली. पूजा आरती आटोपून झाल्यावर श्री गुरु राजास म्हणाले, बोल, तुझ्या मनात कोणती वासना आहे म्हणून तू एवढ्या लगबगीने सर्व नागरिकांसह येथे आला आहेस व आमची भक्तिभावाने पूजा केली आहेस. तुझी इच्छा शास्त्रविरोधी नसली व परहितास बाधा निर्माण करणारी नसली तर ती आम्ही अवश्य पूर्ण करू. तेव्हा आता मनमोकळेपणे तुझी इच्छा व्यक्त कर. श्री गुरूंचे हे शब्द ऐकताच राजा अत्यानंदाने म्हणाला, महाराज, तुम्ही आमच्या गावात म्हणजेच गाणगापुरी वास्तव्य करावे अशी माझी व माझ्या प्रजेची इच्छा आहे. आम्ही तेथे तुम्हाला उत्कृष्ट मठ बांधून देऊ. तेथे आल्याने आम्हाला तुमचे दररोज सकाळ दुपार संध्याकाळ दर्शन घडेल. रोज तुमचे पूजन करता येईल. रोजच्या समाराधना होतील, याग हवने होतील. तुमची अहोरात्र सेवा करता येईल व आमचा उद्धार होईल. तुमच्या ध्यान धारणेसाठी नित्यानुष्ठानासाठी तुम्ही पालखीतून संगमावर या. तुम्ही आमचे परमेश्वर आहात. हे संपूर्ण राज्य तुमचेच आहे. तुमच्या आज्ञेनुसार तुमचा प्रतिनिधी म्हणून मी हा राज्यकारभार सांभाळेन. ही विनंती ऐकल्यावर श्री गुरूंनी आपल्या मनाशी थोडा वेळ विचार केला व राजाची ती विनंती मान्य केली. लागलीच सर्वांनी आनंद व्यक्त करून
जल्लोष केला. श्री गुरूंचा जय जयकार केला. सर्व वाद्ये सज्ज झाली. चौघडा वाजू लागला. सनईने सूर धरला. श्री गुरूंसाठी सजवलेली पालखी तेथे आणण्यात आली. पालखीत श्री गुरु स्थानापन्न होताच श्री गुरूंचा जय जयकार करीत प्रसन्न चित्ताने संगमावरून ती मिरवणूक गाणगापुरी जाण्यास निघाली. वाद्ये वाजत होती. गुलाल उधळला जात होता. नाच फुगड्या चालू होत्या. लेझिमचा तालबद्ध आवाज कानी ऐकू येत होता. सर्व वातावरण आनंदाने भारून गेले होते. होता होता संगमावरून गाणगापुरी जाणाऱ्या त्या रस्त्यावरील एका जुनाट पिंपळ वृक्षापाशी ती मिरवणूक आली. त्या वृक्षाच्या आसपासची सर्व घरे ओस पडली होती. एकटा दुकटा कधीच कोणी त्या वाटेने जाण्यास दजत नव्हता. त्या वृक्षावर एक ब्रह्मराक्षस राहत होता. त्याने अनेकांचा वध केला होता. त्यांचे भक्षण केले होते. त्याच्या भीतीने तेथील लोक आपापली घरे सोडून इतरत्र गेले होते. श्री गुरूंची पालखी त्या वृक्षापाशी येताच तो ब्रह्मराक्षस झाडावरून खाली आला व त्याने श्री गुरूंच्या चरणी लोळण घेतली व तो म्हणाला, हे दयागणा, माझ्यावर कृपा करा. माझ्याकडून पुष्कळांची हत्या झाली आहे. मी हा असा ब्रह्मराक्षस म्हणून जन्मलो आहे. माझे पूर्वजन्मीचे महत्पाप यास कारणीभूत आहे. तुमच्या पुण्यप्रद दर्शनाने माझ्या पापांचा पूर्णत्वाने नाश झाला आहे अशी माझी खात्री आहे. त्याशिवाय मला अभाग्याला हे दुर्लभ दर्शन झालेच नसते. यासाठीच तुमचा या मार्गाने प्रवास होतो आहे. मी तुमची प्रार्थना करतो, मला यातून मुक्त करा. वर्षानुवर्षे मी तुमची प्रतीक्षा करत आहे. तेव्हा कृपाळा, आता विनाविलंबे माझी मुक्तता करा. हे त्याचे शब्द ऐकून श्री गुरु त्याला म्हणाले, लागलीच संगमावर जाऊन श्रीहरीचे नाम घेत तेथे स्नान कर. तुला मुक्ती मिळेल व तुला पुनर्जन्माची बाधा होणार नाही. असे श्री गुरूंनी सांगताच त्यांना वंदन करून तो ब्रह्मराक्षस लागलीच संगमावर स्नानास गेला. तेथे त्याला मुक्ती मिळाली. सर्व नागरिकांची भीती दूर झाली. ती वाट निर्धोक प्रवासास मोकळी झाली. श्री गुरु गाणगापुरी येऊन पोहोचले. गावाच्या वेशीवर गावातील सौभाग्यवतींनी श्री गुरूंना पंचारतींनी ओवाळले. त्यांचे पाद प्रक्षालन केले व पुनरपी त्यांचे तेथे पूजन केले गेले. त्या दिवशी सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. सर्वत्र गुढ्या उभारल्या. मोठी समाराधना झाली. दीप लावून रोषणाई केली गेली. नंतर रोज तेथे हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी भक्त येऊ लागले. रोजच पूजा अर्चा होऊ लागल्या. त्या गावाची सर्वत्र कीर्ती पसरली. श्री गुरूंच्या वास्तव्याने गाणगापूर पावन झाले. पाहता पाहता सर्वांनी अत्यानंदाने कष्ट करून उत्कृष्ट साहित्याचा वापर करून श्री गुरूंसाठी टुमदार शोभिवंत मठ बांधून त्यात श्री गुरूंसाठी सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या. भक्तांसाठी धर्मशाळाही बांधल्या गेल्या. चहूबाजूंनी श्री गुरूंच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची रीघ लागली. श्री गुरु नित्यानुष्ठानासाठी पालखीतून संगमावर जात व मध्यान्नी मठात परत येत असत. उत्सव, कीर्तने, पालखी, महापूजा, समाराधना, याग, हवने, लघुरुद्र, महारुद्र, प्रवचने वगैरे नानाविध पुण्यकार्यांनी गाणगापूर गजबजून गेले. अनेक लीला तेथे घडत राहिल्या. अनेकांचा तेथे उद्धार झाला. तर श्रोते हो, याचबरोबर आपला हा अध्याय 16वा येथे संपला. श्री गुरुदेव दत्त.